वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. महाराज सांगतात, पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. वास्तविक पाहता मनुष्य देह प्राप्त होणार नव्हता, मिळाला. देवाची कृपा आहे. शांती ब्रह्म गुरुवारी मारुती बाबा सांगत असत, इंद्राणीच्या काठावर एक आंधळा टाळी वाजवत होता आणि टाळी वाजवताना एक कावळा सापडला. राजाची दौंडी आली, जो कोणी कावळा पकडून देईल त्याला 500 रुपये बक्षीस आहे. त्या आंधळ्याला आनंद वाटला, पण राजेसाहेबांना 2-4 कावळे पाहिजे होते. आता कशाला पाहिजे होते मला माहित नाही, पण पाहिजे होते. सांगितलं राजाने 2-4 कावळे पाहिजे होते. म्हटले महाराज 2-4 कावळे पाहिजेत. आंधळा हुशार होता. म्हटले सोपं आहे, टाळी वाजवली कावळा सापडतो. मग त्याने आंधळा हुशार होता, आंधळी माणसं हुशार असतात. त्यांनी काय केलं, पहिला कावळा काखेत दाबला उडून जाऊ नये म्हणून. आता नियम काय, टाळी वाजवली कावळा सापडतो. मग आंधळ्याने काय केली, टाळी वाजवायला सुरुवात केली. आता मला सांगा काय झालं असेल हो, टाळी वाजवल्यामुळं काखेतला तर कावळा उडून गेलाच गेला, पण आता किती आंधळ्याने टाळ्या वाजवून मेला तरी कावळा सापडेल का? नाही सापडणार. महाराज सांगतात, न घडे उपाय घडो आले. मनुष्य देह प्राप्त होणार नाही, मिळाला. देवाची कृपा. विठ्ठल म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह, भजनाला दिला का भोजनाला दिला तो भाग वेगळा. देवे दिला देह, दिले इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायणासे जेव पण भवरो. परमात्म्याने आपल्या देह दिला म्हणजे परमात्म्याची अनुकंपा आहे, देवाची कृपा आहे. आता कोणी म्हणेल परत मनुष्य देह प्राप्त व्हावा, नाही. आता मागवता येईल फेरा. महाराज सांगता, मोलाची घडी जाते वयावी, न मिळे मोल धन देता कोडी. नर देहाचा एक एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. कोटी सुवर्ण दिला तरी मनुष्य देहाचा एक एक क्षण प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून असा दुर्लभ मनुष्य देह आहे, देवाच्या अनुकंपेशिवाय अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाही. ठीक आहे, मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्याहीपेक्षा मुमुक्षुत्व अति दुर्लभ आहे. महाराज आहे की नाही. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये एततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हजारात एखादाच मनुष्य गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करतो, आणि ज्यांनी तुळशीची माळा धारण केली त्या हजारामध्ये एखादाच परमार्थ सिद्धी प्राप्त करून घेतो. दुर्लभ आहे. विरळा ऐसा कोणी विरळा पावे, विरळा पावे. आता वैशाख महिना पुढे येणारच आहे. वैशाखामध्ये जेवढा झाडाला मोहर येतो तेवढे फळं येत नाहीत, आणि जेवढे फळं आलेत तेवढे शेवटपर्यंत टिकत नाहीत. महाराज एखादा शेवटपर्यंत टिकतो, बाकीचे काय होतात, नासून जातात. महाराज असं आहे. तसं परमार्थामध्ये मनुष्य शेवटपर्यंत टिकू शकत नाही. गुरुवारी भुलेबाबांचं नेहमी वचन राहायचं, ज्याच्यावर देवाची संतांची कृपा आहे त्याचाच परमार्थ सिद्धीला जातो. तुला सोडविना कोणी, अनुताप निर्माण झाला. काय करू, भजन कर. काय म्हणू, राम राम म्हण. म्हणता येत नव्हतं. राम राम कुठं म्हणता येतं, कारण जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. जन्म जन्मांतरीचं पुण्य असेल तेव्हा राम नाम मुखामध्ये येतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. अनंत जन्मच राम हा उच्चार, तरीच वैसे वाचे. अनंता जन्माचे होईल पुण्य, जे जन्म सहस्र वळगी, जे एक वेळ मुखाशी यावया माऊली म्हणतात. अनंत जन्माचं पुण्याचं परिपाक म्हणजे परमात्म्याचं नाम मुखाला येतं. वाल्यापुढे राम राम म्हणता येत नव्हतं. तुला काय माहितीये, मारा हा ना एवढंच माहितीये. मन म्हटले मारा, काय नाही म्हटले, मारा 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 रामा रामा. उलट झालं. मारा शब्द उफराट्या नामामुळे काय झालं, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी वाल्मिक किंकर, वंद केला तेथे राम नाम होईल श्रवण. मारुतीने सतत राम नाम घ्यायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एकदा प्रभू रामचंद्र समोर आले. रामचंद्र समोर आल्यानंतर परत मारुती यांचं चाललंय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभूने विचारलं, अरे मारुती, मी समोर नसताना जप करणं चांगलं आहे म्हटले, पण मी समोर आल्या जप का करतो. त्यावेळेस मारुतीने सांगितलं, त्याचं कारण देवा, तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे म्हटले. राम त्वत्वधिगम नाम आहे की, तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे. आता प्रभूने विचारलं, म्हटले मारुती, माझ्यापेक्षा माझं नाम मोठं आहे, मला समजावून सांग म्हटले. मारुतीने काय असे काय, मारुती कोण आहेत, बुद्धिमताम वरिष्ठम. आपण कोण आहे, बुद्धिमताम कनिष्ठम. आपण बुद्धिमत्ताम कनिष्ठम आहोत. मारुतीला म्हणजे बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत. देवा सांगतो ऐका म्हणजे. तुम्ही काय केले, तोही एका तारिता अयोध्या नामना तू भुवनत्रयम. तुम्ही फक्त वैकुंठाला जाताना एका अयोध्येला वैकुंठाला नेलं, पण तुमचं नाम त्रिभुवनाला वैकुंठाला नेतं. कोण मोठं आहे, तुमचं नाम मोठे. देवा ऐका, तुम्ही फक्त एका लंकेतल्या रावणाला मारलं,
तुम्ही फक्त एका लंकेतल्या रावणाला मारा, पण तुमचं नाम प्रत्येकाच्या हृदयातल्या अहंकार रूपी रावणाला मारता. कोण मोठं आहे? देवाचं नाम मोठं आहे. म्हणून देवा तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. राम नामाचा महिमा ते तुकाराम महाराजांना माहित होता. किती मोठा संतांचा महिमा आहे. ज्ञानोबा पुढे वर्णन करतात, ज्यांनी ऊस लावला, ऊसाची लावणी केली, ऊसाला मोठं केलं, खतपाणी केलं, त्यालाही ऊस गोड लागतो. आणि ज्यांनी चरकामध्ये घातले त्याला कडू लागतो का? त्यालाही गोड लागतो. भागवतामध्ये नाथ महाराजांनी तितकं गोड चिंतन केलंय. करवत असते, करवत. आपण करवत घेऊन ऊस तोडायला जातो. त्या ऊसाचा महिमा असा आहे, करवतीला ऊस कापला तरी ते ऊस करवतीला गोड करतं. भागवतामध्ये नाथ महाराजांची ओवी, नाथ महाराज सांगतात, अपकार्यावरी जो कोपला तो तत्काळ कोपे नागवला. अपकार्या जेने उपकार केला तोची दादूला परमार्थ. अपकार्यावर जो रागवतो त्याचा परमार्थ संपून जातो, पण अपकार्यावर जो उपकार करतो तो परमार्थातला सिद्ध आहे. भागवत पुराणामध्ये कथा आलेली आहे, भक्तवर्य प्रल्हादजींची कथा आलेली आहे. भक्तवर्य प्रल्हादजींना मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने प्रयत्न केला, पाण्यात बुडवायचा प्रयत्न केला, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, विष देण्याचा प्रयत्न केला, पण न मोडे काटा हिंडता वन, देव राखे तया मारील कोण. देव रक्षण करता असल्यामुळं कशाची भीती, परमात्म्याने रक्षण केलं. शेवटी तो हिरण्यकश्यपू आपल्या दैत्य गुरूंच्या मुलांना सांगतो, शंड आणि अमरकाला सांगतो, तुमच्याकडे तांत्रिक विद्या आहे, तांत्रिक विद्येने काय करा, तुम्ही प्रल्हादजींना मारा म्हटले. आता ते त्यांच्याकडे तांत्रिक विद्या असते. तांत्रिक विद्येच्या द्वारे ते काय करतात, एक कृत्य निर्माण करतात, एक राक्षसी निर्माण करतात, आणि ते राक्षसी भक्तवर्य प्रल्हादजींच्या अंगावर सोडतात. पण फिरे सुदर्शन घेऊन या नारायण. परमात्म्याने आधीच भक्ताचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्र ठेवलेलं असतं. ज्यावेळेस ती राक्षसी कृत्या सुदर्शन चक्र पाहते, तिला कळतं आता आपला निभाव लागत नाही महाराज. आता तांत्रिक विद्येचं शास्त्र असं आहे, ज्याच्यावर सोडले तिकडे काम नाही झालं, ज्यांनी सोडले त्यालाच नष्ट करते. विठ्ठल ती राक्षसी होती, कृत्य होती. तिने विचार केला आपला निभाव नाही चालत. कुठं आली मग, ज्यांनी सोडलं, शंड आणि अमरकाने सोडलं होतं. शंड अमरकाला मारून टाकलं महाराज. ते भक्तवर्य प्रल्हादजी होते. आले, गुरुजी आहेत आपले, गुरुजी पडलेले आहेत. देवाला प्रार्थना केली, भगवान हे माझे गुरुजी आहेत म्हटले. ह्यांनी जरी अपराध केला असेल, माझ्या पित्याने ज्याला मारण्याचा प्रयत्न केला असेल, पाण्यात बुडवलं, अग्नीमध्ये जाळणं, विष दिलं, जरी मला मारण्याचा प्रयत्न केला असेल, तरी देवा जर एवढा अपराध करूनही माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी यत्किंचित वैरभाव नसेल, द्वेषभाव नसेल, तर या पुण्याने माझे दोन्ही गुरु जिवंत व्हावे. असा शब्द उच्चारल्याबरोबर महाराज काय, निर्वैर सर्व भूतेषु यस्य मामेति पांडव. किती निर्वैरत्व आहे, किती समान शत्रू आणि मित्राच्या ठिकाणी भाव नाही. बघा, असे शब्द बोलल्याबरोबर ते दोन्ही गुरुपुत्र जे होते जिवंत झाले. एक महात्मा होते, संन्यासी महात्मा होते, मुंडन केलं होतं, जहाजातून प्रवास चाललेला होता, तरुण होते, ब्रह्मनिष्ठ होते, तेज होतं, एक मुंडन केलं होतं. तरुण नास्तिक पोरं त्या जहाजमध्ये बसले होते. त्यांनी पाहिलं कुठेतरी संन्यासी महात्मा दिसतोय. मग आता काय, तुका म्हणे खळ संत पिढी चांडाळ आहे की नाही, काय केले जळचरी ढेवर त्यांच्या घातावरी, हा तो ठाईचा विचार आहे अति वैराकार. तुकाराम महाराज म्हणतात ते खळ लोक होते. नाहीतर आपल्या एसटीमध्ये कधी कधी अनुभव येतो, एखादं वारकरी दिसलं तर लोक म्हणजे धोत्र्या बाजूला हो म्हणतात. म्हणजे अनुभव येतो आपल्याला, एसटीमध्ये कुठेही अनुभव येतच असतो. चांगले अनुभव यावा. तुका म्हणे तोची संत सोसी, नुसता मानच नको, अपमान पण झाला पाहिजे. विठ्ठल महाराज सांगतात, जननिंदा होय तो बरा व्यापार, थोरवीचा भार कामा नाही. जननिंदा होय तो बरा व्यापार, श्री तुकाराम महाराज सांगतात. महात्मा होते, त्या दुष्ट तरुण होते, दुष्टाने विचार केला. बघा, संन्यासी म्हटले, मुंडन केलेलं आहे म्हटले, टक्कल केलेलं आहे म्हटले, कसं चमकतंय बघा म्हटले. ते दुष्ट होते तरी थांबले नाही महाराज. ते टकलीवर मारण्याचा प्रयत्न केला, मारू लागले. ते महात्मा शांत होते. क्षमाशस्त्र जया नराच्या हाती, दुष्टतया प्रति काय करी. क्षमागुण होता, क्षमाशील होते, पण ते देवाला सहन नाही झालं. रूपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभयकर खळा कष्ट. देवानी कौरवांना सांगितलं, कौरवांनो ऐका, तुम्ही जर माझा अपराध केला असता मी तुम्हाला माफ केलं असतं, पण तुम्ही माझ्या भक्ताचा अपराध केलाय, तुमच्या कुळातलं 100 पैकी कुणीच जीवन ठेवणार नाही. देवाला सहन नाही झालं. महात्मा होते, भक्ताचा अपराध आहे. भक्त दया क्षमा शांती, तेथे शांती जी वस्ती, तेथे खुंटे काळा गती. शांती होती, देवाला सहन नाही झालं, आकाशवाणी झाली, महात्माजी ऐका,
तुमच्या मनामध्ये आलं तर आत्ताच्या आत्ता नाव उलटी करतो, सगळं मारून टाकतो म्हटले. ते महात्मा होते महाराज. त्यांनी देवाला प्रार्थना केली, देवा नाव कशाला उलटी करता म्हटले, तुम्हाला उलटीच करायचं असेल तर त्यांची बुद्धी उलटी करा. विठ्ठल कित्येक अंतकरणामध्ये समत्व आहे महाराज. इहलोकी त्वचे सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा, नामा म्हणे गाय दूध एकसार, साधू निरंतर वर्ते ते समत्व आहे. शत्रू असू द्या मित्र असू द्या. एकदा द्वारकेमध्ये नारद मुनी आले. वसुदेवाने श्री नारदांची पूजा केली. तुम्ही अच्युतात्म निज निर्धारे, देवो तुमचा आज्ञाधारे, तुम्ही म्हणाला त्या ते उद्धरे, एरवी हातीनं धरे अनाथे. तुम्ही अच्युतात्म्य आहात, तुमच्या मनामध्ये आलं तर ह्या पामराचाही उद्धार होईल म्हणते. असं तुमचं वस्तुनिष्ठ महिमा आहे. मग त्या ठिकाणी वसुदेवांच्या मुखातले शब्द आहेत, भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच, सुखाये व हे साधूनाम त्वादृशाम अच्युतात्मनाम. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्य भय. देवाचा अवतार झाल्यानंतर दासांना सुख आहे, रक्षण भीते तेथही ऐसे विषम आहे. हे न समाय तुझं माझे. देवाजवळ विषमत्व आहे, संताजवळ विषमत्व नाही महाराज. मग तिथं सुंदर वसुदेवजी श्री नारद मुनींची स्तुती करतात. देव रावणे घातले बंदी, तो रावण तुझे चरणबंदी. रावणाने काय केलं, देवानं बंदिवासात टाकलं. पण जेव्हा नारद मुनी लंकेमध्ये यायचे, तोच रावण नारदांच्या पाया पडायचा. किती समत्व आहे. सगळीकडे मान सारखा, देवाकडे तोच मान, राक्षसाकडे तोय मान. जरासंध कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याच्या घरी. जरासंधाच्या देवाचं कधी पटलं का? नाही पटलं. पण जरासंधाच्या राजवाड्यामध्ये देवर्षी नारद मुनी गेले, तो जरासंध हातामध्ये ताट घेऊन आरती करायला यायचा. महाराजांनी सांगितले, नाव घेऊन ये दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव घ्यायचं नाही असं ब्रीद होतं हिरण्यकश्यपूचं. पण नारद मुनी आले तर हिरण्यकश्यपू म्हणायचं, महाराज विना घ्या, मी टाळ घेतो. विठ्ठल त्यासी कीर्तन तुझे रुचे, विषमत्व साचे तुझं नाही. किती गोड वर्णन केले महाराज. संतांजवळ विषमता नाहीच आहे. देवाजवळ विषमता आहे, जगामध्ये विषमता येत नवल नाही, पण देवाजवळ विषमता आहे. पण जगात समान जर कोण आहे तर संत महात्मे, साधू महात्मे. श्री तुकाराम महाराजांना माहीत होतं. मग श्री तुकाराम महाराज देवाची संगतीची फार इच्छा करत नाहीत, आहे का नाही. ठीक आहे, चांगलं आहे, देवाची संगती चांगली आहे. जी हरिसंग केला संसारी तुका म्हणे खरे खेप त्याची. पण देवाजवळ विषमता आहे की नाही. देवा विचारावे लागे पाप पुण्य. परमात्मा आपलं पाप पुण्य पाहतो. परमात्मा कर्म सापेक्ष फल देतात. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहं. एरवी तरी पाहिजे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. घेसी तेव्हा देसी. ऐसा असे उदार. परमात्मा काय तर स्वीकार करतात, परमात्मा काय तर बघतात, पुण्य पाहतात. चांगलं आहे ना, हा ठीक आहे त्याला फल द्या. चांगलं आहे ना, ठीक आहे फल द्या. पाप आहे ना, घ्या सुदर्शन चक्र मारा त्याला. देवाचं खाता असे. पण आमचे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा चोखोबर आहे. विचार करा, न पाहे याते कुळाचा विचार. संतांचा दरबार असा आहे, न पाहे याती कुळाचा विचार, भलत्या भावे शरण जाता भेटी. कुठलाही भाव असू दे, अगं वरी फोडावाया लागे. लोह मिळो का प्रेसाच्या अंगी. लोखंडाचा घन आहे,
परिसाचे तुकडे करण्यासाठी जरी घातला परिसाचे तुकडे होतात पण परिस लोखंडाला सोनच करतं महाराज. काय संतांजवळ समानता आहे पहा. ज्यांनी घन घातलाय ज्यांनी आपल्यावर आघात केलाय त्यालाही संत येऊन अंगावर थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. किती मोठं संतांचा महिमा आहे महाराज. श्री तुकाराम महाराजांना मंबाजी भाऊने मारल्यानंतर ते मंबाजी भाऊंचा नेम होता दररोज श्री तुकोबारांच्या कीर्तनाला संध्याकाळी यावं. पण त्याला थोडी लाज वाटली, संध्याकाळी कीर्तनाला काय आलाच नाही. मग तुकाराम महाराज कीर्तन झाल्यानंतर त्याच्या मठामध्ये गेले, म्हटले बुवा आज तुम्ही कीर्तन आले नाही, आज काही कीर्तन रंग भरला नाही, तुम्हाला मारायची सवय नाही, थोडे हात दाबून देतो. ह्यांना मारायची सवय नाही, ह्यांना मार खायची सवय आहे का? संतांचा मोठेपणा असा आहे महाराज की ज्यांनी आपल्यावर अपकार केलाय, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय. तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे. संतांचा वस्तुनिष्ठ असा महिमा आहे. किती जरी अपराधी असला संत महात्मे त्यांच्या ठिकाणी उद्धाराचीच धारणा करतात, त्यांच्या कल्याणाचीच धारणा करतात. म्हणून श्री तुकाराम महाराजांना माहीत होतं परमात्म्याच्या संगतीमध्ये थोडा भेद आहे, परमात्म्या संगतीमध्ये थोडा भेद आहे. पण संताजवळ असं आहे महाराज, आनंद आहे नुसता, हा की नाही. संताजवळ इतका आनंद आहे, इतकं सुख आहे. संताजवळ जेवढं सुख आहे, आनंद आहे, त्रिभुवनामध्ये कुठेही नाही. म्हणून श्री तुकाराम महाराज परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा काय करा, कुठल्याही निमित्तानं, परी म्हणजे कुठल्याही निमित्तानं आम्हाला काय करा, ज्ञानोबाच्या दारात ठेवा अभंगाचं पहिलं चरण. समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वाने. अति श्री तुकाराम महाराज संतांच्या समागमाची इच्छा करतात. ज्या अर्थी श्री तुकाराम महाराज संतांच्या समागमाची इच्छा करतात त्या अर्थी संत समागम दुर्लभ आहे. बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठी करुणा केली. किती अवघड आहे हो. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात 3 गोष्टी देवाच्या अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाहीत. मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषांची संगती देवाच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. दुर्लभो मानुषो देहो देहिनांशन भंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम सुकृत दुष्कृत समान समी. तैची पाविजे कर्मभूमी तैचे पडे जे विषमी ते स्वर्गगामी का नरकी. नाथ महाराज सांगतात जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा मनुष्यत्व प्राप्त होतं. बहुता दिसा फेरा आला या नगरा. मनुष्यत्व प्राप्त होणं लवकर प्राप्त होत नाही. जरी भारताची लोकसंख्या वाढते तर मनुष्यत्व सोपं आहे असं नाही. लोकसंख्या वाढीचा मनुष्य जन्म प्राप्त होण्याचा काहीच संबंध नाही महाराज. नाथ महाराज सांगतात जेव्हा पाप पुण्य समान होतं तेव्हा मनुष्यत्व प्राप्त होतं. कुणी असं म्हणेल सकाळी 6 वाजल्यापासून दुपारच्या 12 वाजल्यापर्यंत पुण्य करूया आणि 12 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत पाप करूया, झालं पाप पुण्य समान. नाही शक्य महाराज. पुण्य पाप धर्म अधर्म हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही. शास्त्रे गम्य आहे. शास्त्राने सांगितलं पाहिजे हे पुण्य आहे, शास्त्राने सांगितलं पाहिजे हे पाप आहे. असंही महाराज ज्याला आपण पुण्य समजतो शास्त्र त्याला पाप म्हणतं, ज्याला आपण पाप समजतो शास्त्र त्याला पुण्य म्हणतं. महाराज सांगतात बघा
उदाहरण आहे. तुकाराम महाराज सांगितलंय, पुण्य करिता होय पाप. आपल्याला वाटतं सापाला दूध पाजलं म्हणजे पुण्य होईल, पण तुकाराम महाराज म्हणतात दुग्ध पाजवणी पोषेला साप पुण्य करिता होय पाप. किंवा नाथ महाराजांना विचारा, अंधा पडे दीप खरासी चंदन सर्पाशी दुग्धपान करू नये. ज्याला आपण पुण्य समजतो शास्त्र त्याला पाप म्हणतं, ज्याला आपण पाप समजतो शास्त्र त्याला पुण्य म्हणतं. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सांगतो, तुका म्हणे तू करीसी ते सोपे, पुण्य होती पापे आमुच्या मते. आमुच्या मते पुण्य पापे होती. विठ्ठल म्हणजे पुण्य पाप हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही, शास्त्र एक गम्य आहे. कलियुगात जीवाची अशी अवस्था एक सुभाषितकार सांगतात, पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः न पाप फलम इच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. सुभाषितकार सांगतात, मनुष्याला कलियुगातल्या जीवाला पुण्य फलाची इच्छा आहे पण माणसं पुण्य करत नाहीत. कलियुगातल्या जीवाला पाप फलाची इच्छा नाही पण पाप केल्याशिवाय माणसं राहत नाहीत. पाप पुण्य धर्म अधर्म हे मनुष्य बुद्धीवर अवलंबून नाही, शास्त्र एक गम्य आहे. म्हणून समान करणं आपल्या हातामध्ये नाही. अवचित निधान लागले हाती भोगावे विपत्ती गर्भवास. श्री तुकाराम महाराज सांगतात, पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले. वास्तविक पाहता मनुष्य देह प्राप्त होणार नव्हता, मिळाला, देवाची कृपा आहे. शांती ब्रह्म गुरुवारी मारुती बाबा सांगत तसाच इंद्राणीच्या काठावर एक आंधळा टाळी वाजवत होता आणि टाळी वाजवताना एक कावळा सापडला. राजाची दौंडी आली, जो कोणी कावळा पकडून देईल त्याला 500 रुपये बक्षीस आहे. त्या आंधळ्याला आनंद वाटला, पण राजेसाहेबांना 2-4 कावळे पाहिजे होते. आता कशाला पाहिजे होते मला माहित नाही, पण पाहिजे होते. सांगितलं राजाने 2-4 कावळे पाहिजे होते. म्हटले महाराज 2-4 कावळे पाहिजेत. आंधळा हुशार होता, म्हटले सोपं आहे, टाळी वाजवली कावळा सापडतो. मग त्याने आंधळा हुशार होता, आंधळी माणसं हुशार असतात. त्यांनी काय केलं, पहिला कावळा काखेत दाबला उडून जाऊ नये म्हणून. आता नियम काय, टाळी वाजवली कावळा सापडतो. मग आंधळ्याने काय केली, टाळी वाजवायला सुरुवात केली. आता मला सांगा काय झालं असेल हो, टाळी वाजवल्यामुळं काखेतला तर कावळा उडून गेलाच गेला, पण आता किती आंधळ्याने टाळ्या वाजवून मेला तरी कावळा सापडेल का, नाही सापडणार. महाराज सांगतात, न घडे उपाय घडो आले. मनुष्य देह प्राप्त होणार नाही, मिळाला, देवाची कृपा. विठ्ठल म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, देवे दिला देह, बंधनाला दिला का भोजनाला दिला तो भाग वेगळा. देवे दिला देह, दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, जेणे तू जोडसी नारायणासे जेव पण भवरोग. परमात्म्याने आपल्या देह दिला म्हणजे परमात्म्याची अनुकंपा आहे, देवाची कृपा आहे. आता कोणी म्हणेल परत मनुष्य देह प्राप्त व्हावा, नाही, आता मागवता येईल फेरा. महाराज सांगता, मोलाची घडी जाते वयावी न मिळे मोल धन देता कोडी. नर देहाचा एक एक क्षण न मिळे देता कोटी सुवर्ण. कोटी सुवर्ण दिला तरी मनुष्य देहाचा एक एक क्षण प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून असा दुर्लभ मनुष्य देह आहे, देवाच्या अनुकंपेशिवाय अनुग्रहाशिवाय प्राप्त होत नाही. ठीक आहे, मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्याहीपेक्षा मुमुक्षुत्व अति दुर्लभ आहे. महाराज आहे की नाही, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद येतति सिद्धये एततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हजारात एखादाच मनुष्य गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करतो, आणि ज्यांनी तुळशीची माळा धारण केली त्या हजारामध्ये एखादाच परमार्थ सिद्धी प्राप्त करून घेतो. दुर्लभ आहे. विरळा ऐसा कोणी विरळा पावे, विरळा पावे. आता वैशाख महिना पुढे येणारच आहे. वैशाखामध्ये जेवढा झाडाला मोहर येतो तेवढे फळं येत नाहीत, आणि जेवढे फळं आलेत तेवढे शेवटपर्यंत टिकत नाहीत. महाराज एखादा शेवटपर्यंत टिकतो, बाकीचे काय होतात, नासून जातात. महाराज असं आहे. तसं परमार्थामध्ये मनुष्य शेवटपर्यंत टिकू शकत नाही. गुरुवारी भुलेबाबांचं नेहमी वचन राहायचं, ज्याच्यावर देवाची संतांची कृपा आहे त्याचाच परमार्थ सिद्धीला जातो. आस्थेच्या महापुरी रिक्ता ती कोटीवरी. का घडलं व असं, माऊली सांगतात, शरीराच्या गावा जयाला गे आले पांडवा तो कार्यार्थ आगो सांडून या. इंद्रिय ग्रामीचे राजविधी अहम ममतेचे जल्पवादी विकारांतराचे मांदे मिळविताती. दुःख शोकाच्या घाई मारिलियाची सेचीने सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. गुरुरे बाबा ओव्या म्हणायचे, प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. आव्हांटले असता बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडी लोका. देहाच्या ठिकाणी आदर बुद्धी निर्माण झाली म्हणून देवाचा विसर पडला. गुरुरे बाबा एक उदाहरण सांगायचे.
सर्दीचे इन्फेक्शन सगळ्याला असतं, सर्दीचे इन्फेक्शन सगळ्याला असतं. कोरोनाचा काळ निघून गेला, मागच्या वर्षी सोहळ्यामध्ये सगळ्याला सर्दीचे इन्फेक्शन होतं. मग सर्दी असताना माणसं काय करतात, अलीकडची माणसं खिशामध्ये रुमाल ठेवतात. मग सर्दी झाल्यानंतर माणसं काय करतात, त्या रुमाला नाकातला शेंबूड शिंकरून घेतात. पण तो शेंबूड टाकून द्यायला पाहिजे की नाही, शेंबडा सकट रुमाल खिशामध्ये ठेवतात, शेंबडा सकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. म्हणजे शेंबडावर एवढं प्रेम आहे, नाकावर किती प्रेम आहे विचार करा. माऊली वर्णन करतात, देहाची वरे आदरू, देहाच्या ठिकाणी आदर बुद्धी निर्माण झाली, देवाचा विसर पडला. विठ्ठल जगामध्ये असं कोणाला वाटतं हो, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पाय देवाची मिठी, मज तू करवाले जगजेटी, दाटेन कंठी सद्गदित, काही निवतील डोळे, सुखते देखुनी सोहळे संचित कैसे. असं कोणाला वाटतं नाही, दुर्लभ आहे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. आता आळंदीमध्ये साधक मंडळी आपण सर्व राहत असतो, सकाळी सकाळी इंद्रायचं स्नान करतो, माऊलींचं दर्शन करतो, प्रदक्षिणा करतो. ते यात्रेकरूंच्या गाड्या येत असतात, यात्रेकरूंच्या गाड्या येतात, मग ते गाड्या थांबतात. एखाद्या साधक प्रदक्षिणा करत असताना त्या साधकाजवळ त्या गाड्या थांबतात. आता त्या साधकाला असं वाटतं कदाचित ते इंद्रायणी कुठेही विचारतील, ज्ञानोबांचं संजीव समाधी मंदिर कुठेही विचारतील, पण ते संजीव समाधी मंदिर विचारत नाहीत, इंद्रायणी कुठेही विचारत नाहीत, मंगल कार्यालय कुठेही विचारतात. कठीण आहे, मुमुक्षुत्व प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे महाराज. पुसावेशी ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी. बरं, आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थ करण्याची वासना निर्माण होते. केव्हा निर्माण होते? सप्ताह आला, वा आपल्याला भजन करू वाटतं, काकडा करू वाटतं, सप्ताह संपला, काला झाला रे झाला, वासना राहत नाही. आषाढी आली रे आली, मग चला चला पंढरीशी जाऊ, रखमा देवरा पाहू. आषाढी संपली, परमार्थ करण्याची वासना आपली राहत नाही, परमार्थ करण्याची वासना आपली संपून जाते. म्हणून ज्यांच्या सहवासामध्ये एकतर परमार्थ करण्याची इच्छा होत नाही, पार्थाभोवती परी अपेक्षेची विचारसृजी दुर्लभ चराचरी सद्वासना. खूप विचार आहे. अनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू, अमृताचा लेशू दैव गुणे. दगड मिळतील, परीस मिळणार नाही. अमृत मिळेल का? अमृत तुल्य मिळेल, अमृत मिळणार नाही. आता ते अमृत तुल्य काय माहिती आहे? ते अमृत तुल्य नाहीच आहे महाराज, आहे की नाही? पूज्य बापू आहे, त्यांना सगळं माहिती आहे. दररोज जो चहा पितो त्याचं 5 मिनिटं आयुष्य कमी होतं. टॅनिन कॅफेने विषारी द्रव्य चहा कॉफीमध्ये असतात बरं, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे चहा कधी पेत जाऊ नये, कधी कॉफी पेत जाऊ नये. दूध घ्यावं, ते पण गावरान गायचं, दर्शी गायचं नको. म्हणजे हा सगळा प्रकार आहे सगळा. महाराज सांगतात अमृताचा लेश दैव गुणे. अमृत प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे, अमृत प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. तसं परमार्थ करण्याची वासना निर्माण होणं अत्यंत अत्यंत कठीण आहे. आणि अशी वासना टिकणं अत्यंत कठीण आहे. ज्यांच्या सहवासामध्ये टिकते त्यांची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटीनं होईल का? पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन. सगळ्या गोष्टी घडतील, पण साधू पुरुषाची भेट होणार नाही. आपण आळंदी पंढरीचे वारकरी देवाला प्रार्थना करत जावी, आहे की नाही? पंढरपूरला आपण जातो, आषाढीला जातो, कार्तिकीला जातो, माघ महिन्यात जातो, चैत्र वारी आलेले, आपण महिन्याला वारीला जातो. नाहीतरी 4 वारी तर नक्कीच करतो. 4 वारी नाही केल्या तर आषाढी कार्तिकी नक्कीच करतो. आषाढी कार्तिकी नाही केली तर नक्कीच आषाढी तर करतो. मग ज्ञानोबाच्या सोहळ्यात पायी चालतो. पायी गेल्यानंतर आपला नियम आहे, आपण थकून जातो, पण देवाचं दर्शन केल्याशिवाय माघारी यायचं नाही. मग तिथला विधी पाळून श्री तुकाराम महाराज सांगतात, चंद्रभागे स्नान विधतो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे, नळाचं स्नान नको, पुण्यश्लोको नलो राजा नको, नळाचं स्नान नको, गंगे स्नान घडलं पाहिजे, चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे, प्रदक्षिणा घडली पाहिजे. मग वारकऱ्याचा नियम आहे, देवाचं दर्शन झाल्याशिवाय घरी जायचं नाही. एवढं लांबून आपण चालत आलो, मग माणसं ते 40 तास बारीमध्ये उभे राहतात. ती बारी हळूहळू सरकत असते, बारी हळूहळू सरकत देवाजवळ जाते, गरुड पारापर्यंत जाते. कान धरून नाचे गरुड पारी, लोटांगण घालून महाद्वारी. देवाजवळ दंडवत घालावं, कान धरून नाचावं. बारी हळूहळू सरकत आपण देवाजवळ जातो. आणि मग डोळे भरून या पाहेन तुझे मुक्तीची मज सुख दे देवा. डोळे भरून आपण श्री पंढरीनाथ परमात्म्याला बघतो, देवाच्या चरणावर आपण मस्तक ठेवतो. भाग गेला, शीन गेला, देखिले तुमचे चरण, निवांत राहिले. मग आता आपण सेवा केली, 18 दिवस ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये आपण सेवा केली. मग देवाला काहीतरी मागावं. जाताना फक्त देवाला एकच मागणी करायची, देवा एक काय करा, वाढावे संतान. नाही, वाढावे संतान नाही म्हणायचं, देवाला एवढंच म्हणायचं, ऐसी वरमे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी कोण पुण्य यांचा होईन सेवक, जे द्वंद्वाधिक धुरावेले. देवा काय करा, आम्हाला वैष्णवांची ज्ञानोबरांची भेट करून द्या. आणि वद्यवारीला आपण आळंदी
समाधीला आलो, ज्ञानोबरांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं, ज्ञानोबरांना प्रार्थना करावी, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुला ती काय करा, तुम्ही आमची आठवण पांडुरंगाला करून द्या, कारण तुम्ही कोण आहात, कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन, आम्ही कसे आहोत, अनाथ अपराधी पतित आगळा परी वेगळा नका करू, तुम्ही जर आमचा वशिला देवाजवळ लावला तर आमची फाईल कधी रिजेक्ट होणार नाही, तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी मग माझं हरी उपेक्षणा, म्हणून ते तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संतांचे, मनुष्यत्व दुर्लभ आहे, मोक्षत्व दुर्लभ आहे, त्याहीपेक्षा संतांची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे. ऐका, एक वेळ देव भेटेल पण संत महात्मा भेटणार नाहीत. आता देव भेटले म्हणजे देव भेटणं तरी सोपं आहे का? निळोबाऱ्यांना विचारा ना, नाना साधनाच्या केल्या खटपट, परित्याग देव याच्या दार दाता गानीव खाली आड माता, योगाभ्यासे सिद्धी रोदिताची वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोदिताची वाटावो, हे आनंदाची सापड, सापड देव भेटेल म्हणजे देव भेटणं सुद्धा सोपं नाही. श्री निळोबाराय महाराज सांगतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा. साधन असं आहे, साधन साधने घाली ती काळाची मुखी, साधन देव प्राप्त करून देत नाही महाराज. साधन करताना साधनामध्ये साधनेचा अभिमान निर्माण होतो. जे जे करावे साधन, साधने रेगे साधना अभिमान. माणसं म्हणतात 50 वर्ष वारी केली, त्या वारीचाच अभिमान निर्माण होतो, एवढी वारी केली. लोक म्हणतात आम्ही एवढे एवढे पारायण केले. आता पारायण केले त्याचं फळ काय? तीर्थयात्रा केली. लोक म्हणतात आम्ही एवढे एवढे तीर्थ केल्या. लोक म्हणतात आमचं 4 वेळा बद्रीनाथ झालं. म्हणजे लोक म्हणतात काय आहे, हे तीर्थयात्रेचं फळ जर काय असेल तर अंतकरण शुद्धी आहे. तप करुणे तीर्थाटन वाढविला अभिमान. श्री तुकाराम महाराज म्हणतात, वाटेले ते धन केले अहंता जतन. दान धर्म केला, अहंता निर्माण झाली. तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रेचं दान धर्माचं फळ आहे अंतकरण शुद्धी. पण ते जर फळ नाही प्राप्त झालं, त्याचा परिणाम काय होतो? अहंकार निर्माण होतो. म्हणून श्री महाराज सांगतात, साधनाने देव प्राप्त होत नाही महाराज, अत्यंत कठीण आहे. तुकाराम महाराज एक अभंग आहे, सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानुरान कल्पतरू पर्या दुर्लभ विठोबाचे पाय तेथे अमृते सागर भरवते गंगा. श्री तुकाराम महाराज म्हणतात, जगातले सर्व पर्वत सोन्याचे करता येतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या येड्या बाबड्या कल्पतरू करता येतील, आहे की नाही? सगळ्या नद्या अमृताने भरता येतील, काळाला ठाम म्हणता येईल, आहे की नाही? आत्मा ब्रह्मांडात नेता येईल, नवे नवे मोक्ष प्राप्त होईल, पण देव भेटणार नाही. विठ्ठल म्हणे मोक्ष आहे आईलीकडे येरते बापुडे काय ते आता हे सगळं घडणार आहे म्हणजे हे सुद्धा शक्य नाही महाराज. सोन्याचा पर्वत घडणार आहे का? नाही घडणार. सगळे येड्या बाबड्या कल्पतरू होतील का? नाही होणार महाराज, शक्यच नाही. सगळ्या नद्या अमृताने भरता येणार नाही. नवनाथ ग्रंथामध्ये कथा आलेली आहे, आपल्याला माहिती आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ चालले होते, गर्भगिरी पर्वताजवळून चालले होते. ते सोन्याची वीट होती, मच्छिंद्रनाथाच्या झोळीमध्ये वीट होती. त्यांना बंडरा घालायचा होता, वारकऱ्यांची सेवा करायची होती, वारकऱ्यांचं पूजन करायचं होतं, अन्नदान करायचं होतं. आणि मग ते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना विचारतात, गोरक्ष इथं डर तर नाही म्हणे? डर म्हणजे भीती नाही ना इथं? ते गोरक्षनाथ म्हणायचे, माझे गुरु आहेत, गुरुंना कशाची भीती आहे म्हटले आपल्या. त्याला शंका आली गोरक्षनाथांना. थोडं 2-3 किलोमीटर चालले, परत मच्छिंद्रनाथ विचारायचे, बाळा गोरक्ष इथं डर तर नाही ना, इथं भीती तर नाही ना? गोरक्षनाथाला वाटायचं आपल्या गुरुजींना भीती कशाची वाटते समजत नाही. मच्छिंद्रनाथ म्हटले, बाळ मी थोडं लघुशंकेला जाऊन येतो, माझी झोळी सांभाळ. लघुशंकेला गेले, झोळी हातामध्ये दिली
आणि मग त्यांना झोळी जड लागले. बरी जड कसं काय लागते, वारकऱ्याची झोळी जड कसं काय झाली काही समजत नाही म्हटले. आहे की नाही? उघडून बघितलं वारकऱ्याच्या झोळीमध्ये ज्ञानेश्वरी गाताच निघली पाहिजे. विठ्ठल थोडं ते उघडून बघितलं, सोन्याची वीट दिसली मला, सोन्याची वीट दिसली. म्हटले डर हितच आहे म्हटले. ते दगड सोन्याची वीट होती, टाकून दिली. त्याच आकाराचा एक दगड घेतला, त्यात टाकला. लघुशंका करून स्नान करून महाराज आले. झोळी खांद्यावर घेतली. 2-3 किलोमीटर प्रवास झाला. परत विचारलं, बाळ गोरक्ष इथं डर तर नाही ना? गोष्ट सांगता महाराज डर आता मागच राहिला म्हटले. डर मागच राहिला म्हणजे नेमकं काय केलं कळलं नाही. झोळी उघडून बघितली, सोन्याची वीट नव्हती. अरे गोरक्षनाथ तुला माहीत नाही, मला वारकऱ्याची पूजा करायची होती, संतांना जेवण घालायचं होतं, तू टाकून दिली, आता काय करणार? गोरक्षनाथ महाराज म्हणे तुमच्या कृपेने काय होणार नाही मला, होता कृपा तुमची, पशु बोले वे सगळं होणार आहे, थांबा म्हणे बघा. आता ते मच्छिंद्रनाथांना गोष्ट ती परीक्षा बघायची असते. संतांची सगळी लीला आहे. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मग काय केलं, गोरक्षनाथाने लघुशंका केली. तो गर्भगिरी पर्वत होता. मंत्राचा उच्चार केल्याबरोबर तो गर्भगिरी पर्वत सोन्याचा झाला. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री तुकोबरायांना धन दिलं. तुकाराम महाराजांनी म्हटले काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाचे वावा, गोमांसा समान तुका म्हणे आम्हा धन. शांतीब्रह्म गुरुवारे मारुतीभाऊ सांगतात, श्री तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगर सोन्याचा करून दाखवला. सोन्याचे पर्वत, करवती, पाषाण, एक वेळ सोन्याचा पर्वत घडेल, सगळे कल्पतरू करता येतील, पण देवाची भेट होणार नाही. देवाची भेट होणं अत्यंत अत्यंत दुर्लभ आहे. पहा नामदेव सांगतात, योग्य साधन केलं, योग्य तप केलं, योग्य दान केलं, योग्य धर्म केला, एक वेळ परमात्मा भेट देतील, पण संत भेटणार नाही. तपे व्रते दाने गोविंदोपय भेटे, परी साधून भेटे भाग्यवेन. तप केलं, चांगलं तप केलं, चांगलं दान केलं, चांगला धर्म केला, एक वेळ पांडुरंग परमात्मा भेट देतील, पण संतांची भेट होणार नाही. आपल्याला उदाहरण सांगतो, श्री तुकाराम महाराजांच्या वया गाथा पाण्यामध्ये बुडवला. श्री तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपवास केला. 13 दिवस उपवास केल्यानंतर पांडुरंगाने काय केलं, रक्षण केलं, तुकोबाऱ्यांना दर्शन दिलं. त्याच इंद्रायणीच्या तीरावर श्री निळोबाऱ्या महाराजांनी उपवास केला. किती दिवस उपवास केला? 42 दिवस उपवास केला. उपवास करताना सुरुवातीला प्रथम काळामध्ये पांडुरंग परमात्मा आले, पांडुरंगाने दर्शन दिलं. निळोबाऱ्या डोळे उघडा, मी आलोय. श्री निळोबाऱ्या महाराजांना वाटलं माझे गुरुच आले काय असं वाटलं, श्रीगुरु आले असं वाटलं. डोळे उघडले, पाहतो तर तुकोबाऱ्या नाहीत. राजसुकुमार मगनाचा पुतळा. अरे देवा तुला कोणी बोलवलंय म्हटले. प्रल्हादाला संकट पडलं होतं, त्यांनी हाक मारली, मला काही संकट पडलं नाही, तुला ओळखत नाही म्हटले. जा निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. कोण म्हणतात बघा, ब्रह्मांड नायक परमात्मा समोर येतो, तो त्याला श्री निळोबाऱ्या म्हणतात आम्ही ओळखत नाही. भजन केलं तरी देव स्वप्नात येत नाही महाराज, आहे की नाही? भजन करून करून देव स्वप्नात येत नाही, पण तो पांडुरंग परमात्मा समोर आले. निळोबाऱ्या म्हणतात देवा तुला ओळखत नाही, जा तुम्ही. पांडुरंग परमात्मा वैकुंठाला गेले. तुकोबाऱ्याने सांगितलं तुम्ही खाली जा, निळोबाऱ्यावर कृपा करा. येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे हस्त ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केली सुखी. माझं बघा तात्पर्य काय, म्हणजे देवाच्या भेटीपेक्षा संत भेटीचं पुण्य अधिक आहे. देव भेटायला 13 दिवसाचा उपवास लागतो, पण संत भेटायला 42 दिवसाचा उपवास लागतो. तुकोबाऱ्यांना माहित होतं, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात संत समागम एखादे परी. परी म्हणजे प्रकाराने. कोणते प्रकार? व्हावे त्यांचे द्वारी श्वान येते. आम्हाला श्री ज्ञानोबाऱ्यांच्या दारातला कुत्रा करा. नाथ महाराज, गोरोबा काका, सावतोबा, चोखोबाऱ्या त्यांच्या दारातला कुत्रा करा. कारण कसं आहे बघा, वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एकादशीला भाकर खात नाही, पण श्रीमंताच्या दारातला कुत्रा एकादशीला वडापाव खातो. हा एवढा फरक आहे महाराज. म्हणून वारकऱ्याच्या दारातला कुत्रा एकादशीला भाकर कधी खात नसतं बघा. बघा म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात व्हावे त्यांचे द्वारी श्वान येते. तुकाराम महाराज एवढीच भावना प्रकट केली नाही. महाराज म्हणतात सेवेने उच्चिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवांचे नाणी होईन किडा. संतांच्या नाणीमध्ये आम्हाला किडा करा. का करा? संत महात्मे आंघोळ करतील, त्यांच्या आंघोळीचं पाणी आमच्या अंगावर येईल, त्याचा परिणाम काय होईल? त्याने 42 उद्धरते, आमच्या 42 कुळाचा उद्धार होईल. महाराज सांगता होईन मोचे वाहना, पायी सकळा संतजना, मांजर सुकर सुना जवळी शेष घ्यावया. संतांच्या पायात आम्हाला वाहन करा. ज्ञानोबाच्या दारात आम्हाला कुत्रा करा. ज्ञानोबाच्या दारात आम्हाला मांजर करा. नव्हे नव्हे ज्ञानोबाच्या दारात आम्हाला सुकर करा. तुकाराम महाराज म्हणतात ज्या घरामध्ये पांडुरंग परमात्मा हे कुलदैवत आहे,
त्यांच्या घरात आम्ही दासीसूत म्हणून जन्माला येऊ. पंढरपूरला कोणी पायी जात असतील त्यांच्या घरी आम्ही पशुयाती म्हणून जन्माला येऊ. जे रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल जप करत असतील त्यांच्या पायातले आम्ही पायतन होऊ. ज्याच्या दारापुढं तुळशीचं वृंदावन असेल श्री तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या दारामध्ये आम्ही केरसुनी बनून जन्माला येऊ. हा भाव तुकाराम महाराज प्रकट करतात. व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती. श्री तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही सांगताय ज्ञानोबाच्या दारात कुत्रा करा असं तुम्ही म्हणताय, पण एवढं सगळं अट्टास कशासाठी करताय? त्याचं उत्तर श्री तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या घडेल भोजन उच्चिष्टाशी श्री तुकाराम महाराज सांगतात. महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आम्ही राहतो. का राहतो? अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाती संगती मगमी कमळापती तुझबा नानी कांटाळा देव वसे चित्ती त्याची गडावी संगती. महाराज सांगतात संत संगती दे चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा हाचे भाव माझ्या जेवा पूर्वी देवा मनोरथ. आपल्याला माहिती आहे शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या दरबारामध्ये गावबा महाराज राहिले. गावबा होते महाराज. ते कधी काकड्याला येत नव्हते, कधी ज्ञानेश्वरीच्या पारायणाला येत नव्हते, गाता भजनाला येत नव्हते, प्रवचनाला येत नव्हते, हरिपाठाला येत नव्हते, कीर्तनाला येत नव्हते, जागरणाला थांबत नव्हते. 12ची घंटी वाजले रे वाजले पहिल्या ताटावर जाऊन बसणार, पुरणपोळी खाणार. फक्त कोण? गावोबा महाराज. काहीच करत नव्हते महाराज गावोबा महाराज. शेवटी नाथ महाराजांनी रामायण लिहिलं. नारायण रामायणातलं युद्धकांड चाललं होतं. युद्धकांड चालत असताना 42 अध्याय झाले. नाथ महाराजांनी सांगितलं श्रोत्यांना आता मी जलसमाधी घेणार आहे म्हटलं. ते श्रोते होते म्हटले महाराज आपलं रामायण चाललंय, रामायण पूर्ण कोण करणार?
तसं मोठमोठे पंडित बसले होते. त्या पंडितांना वाटलं आता नाथ महाराज आपल्यालाच सांगतील, हे पंडित पूर्ण करतील म्हणून. नाथ महाराज म्हणाले, हे रामायण माझा गावबा पूर्ण करेल. विठ्ठल आपल्याला माहिती आहे गावबा महाराजांनी काहीच केलं नाही, काकडा केलं नाही, भजन केलं नाही, हरिपाठ केलं नाही, कीर्तन केलं नाही. फक्त 4 अक्षरी मंत्राचा जप केला. एकनाथ एकनाथ एकनाथ. रात्रंदिवस पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मुनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस जागृती स्वप्न सुसुप्तीमध्ये एकनाथ एकनाथ एकनाथ. परिणाम असा झाला, कृपा कटाक्षेने हाळले हे असतो दिटी जयावरे झळके, पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके. महेशेशी नाथ महाराजांनी आशीर्वाद दिला आणि नाथ महाराजांसारखं रामायण गावबा नाही राहिले, श्री संत शिरोमणी गावबा महाराज झाले. राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. राम नामाचा महिमा श्री तुकाराम महाराजांना माहित होता. नामाचा किती महिमा आहे. नामनोस्य यावती शक्ती हे, पाप निर्हरणे हरे हे, तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जनः. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी 4 मुक्ती जाण निश्चिती उद्धवा. नामाचा एवढा महिमा आहे, जेवढा नामाचा महिमा तेवढा पाप त्रिभुवनामध्ये नाही. आपल्याला माहिती आहे वाल्या कोळी होते, त्यांनी पाप केलं. किती पाप केलं होतं. जानव्यावाला एक मारला की एक मोहरी एवढा खडा घ्यावा, रानामध्ये टाकावा. तुमच्या आमच्या घरी किती मारले असतील गणना नाही महाराज. जानव्यावाला दिसला, मारला, मोहरी एवढा खडा घ्यावा, रानामध्ये टाकावा. आता असे रांजण किती होते हो. 7 रांजण होते. एक रांजण किती मोठा होता माहिती आहे आपल्याला. बरोबर आहे. शांतीब्रह्म मारुती बाबा सांगतात एका रांजणामध्ये 7 हत्ती फिरत होते महाराज. 7 हत्ती. इतका मोठा रांजण. एवढे 7 रांजण जानव्यावाले मारले होते. मी म्हणतो असं नाही, तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्महत्या राशी पातकी अपार. अपार म्हणजे आता गणनाच नाही महाराज. 7 नसतील, मित्र म्हणतो 70 भरले असतील. अपार म्हटले ना, अपार शब्दामध्ये असंख्य आले महाराज. म्हणजे आता परंपरेनं आले म्हणून आपण 7 सांगतो. अपार शब्दामध्ये असंख्य आले, पुष्कळ मारले राम म्हणून. सत्कर्माचा परिपाक झाला, भाग्याचा उदय झाला. देवर्षी नारद मुनी आले, म्हटले नव्हे तुझा हा परिवार, द्रव्य दाराशन भंगुर अंतकाळीचा स्वैरा. तुका म्हणे विठोधरा. म्हटले काय नाही म्हणे, सगळं खोटं आहे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. अनुताप निर्माण झाला. काय करू. भजन कर. काय म्हणू. राम राम म्हण. म्हणता येत नव्हतं. राम राम कुठं म्हणता येतं, कारण जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. जन्म जन्मांतरीचं पुण्य असेल तेव्हा राम नाम मुखामध्ये येतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होय. अनंत जन्मच राम हा उच्चार, तरीच वैसे वाचे. अनंता जन्माचे होईल पुण्य, जे जन्म सहस्र वळगी, जे एक वेळ मुखाशी यावया माऊली म्हणतात. अनंत जन्माचं पुण्याचं परिपाक म्हणजे परमात्म्याचं नाम मुखाला येतं. वाल्याकुळे राम राम म्हणता येत नव्हतं. तुला काय माहितीये. मारा हा ना एवढंच माहितीये. मन म्हटले मारा, काय नाही म्हटले. मारा 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 रामा रामा उलट झालं. मारा शब्द उफराट्या नामामुळे काय झालं. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी वाल्मिक किंकर. वंद केला तेथे राम नाम होईल श्रवण. मारुतीने सतत राम नाम घ्यायचे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एकदा प्रभू रामचंद्र समोर आले. रामचंद्र समोर आल्यानंतर परत मारुती यांचं चाललंय श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रभूने विचारलं अरे मारुती, मी समोर नसताना जप करणं चांगलं आहे म्हटले, पण मी समोर आल्या जप का करतो. तेव्हा मारुतीने सांगितलं त्याचं कारण देवा तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे म्हटले. राम त्वत्वधिगम नाम आहे की तुमच्यापेक्षा तुमचं नाम मोठं आहे. आता प्रभूने विचारलं म्हटले मारुती माझ्यापेक्षा माझं नाम मोठं आहे, मला समजावून सांग म्हटले. मारुतीने काय असे काय. मारुती कोण आहेत. बुद्धिमताम वरिष्ठम. आपण कोण आहे. बुद्धिमताम कनिष्ठम. आपण बुद्धिमत्ताम कनिष्ठम आहोत. मारुतीने म्हणजे बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत. देवा सांगतो ऐका म्हणजे. तुम्ही काय केले. तोही एका तारिता अयोध्या नामना तू भुवन प्रेम. तुम्ही फक्त वैकुंठाला जाताना एका अयोध्येला वैकुंठाला नेलं, पण तुमचं नाम त्रिभुवनाला वैकुंठाला नेतं. कोण मोठं आहे. तुमचं नाम मोठे. देवा ऐका, तुम्ही फक्त एका लंकेतल्या रावणाला मारलं. तुम्ही फक्त एका लंकेतल्या रावणाला मारलं, पण तुमचं नाम प्रत्येकाच्या हृदयातल्या अहंकार रूपी रावणाला मारतं. कोण मोठं आहे. देवाचं नाम मोठं आहे. म्हणून देवा तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. राम नामाचा महिमा श्री तुकाराम महाराजांना माहित होता. शेवटी तुकाराम महाराज सांगतात घडेल भोजन उच्चिष्टाचे. आता संत महात्मे भोजन करतात कोणतं हो. आपण जे भोजन करतो ते संत महात्मे भोजन करत नाही. संतांचं भोजन कोणतं आहे. संतांचे भोजन
भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ रात्रंदिवस भजन करणं हे संतांचं भोजन आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाची, तुका म्हणे दिवस रात्री हेची खाती अन्न ते. मग आपण जर संतांच्या संगतीमध्ये राहिलो तर काय होईल, त्यांचं उच्चिष्ट आपल्याला खायला मिळेल. उच्चिष्ट खायला मिळेल म्हणजे आपल्या मुखातून भजन घडेल, आपल्या मुखातून नामाची साधना घडेल. कशी साधना घडेल तर मुखाने नाम आणि हाताने टाळी. विठोबा रखुमाई